आता येताना ज्याचा उल्लेख नाना आपण केलात, पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला की शिवद्रोही मंडळी आज रस्त्यावरती उतरलेत आपल्या विरोधात, आणि ते असं म्हणतात की तुम्ही म्हणजे आपण राजकारण करता आहात. मी म्हणेन ते करतायत ते राजकारण नाही तर ते गजकरण आहे. शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकरण झालेलं आहे, खाजवत बसतायत, खाजवू दे त्यांना, पण या चुकीला माफी नाही. आणि मुद्दामून आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे जे काही ठिकाण निवडलेले आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचं प्रवेशद्वार, आज याच इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे जे शिवद्रोही सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीररित्या घटनाबाह्य पद्धतीने बसलेलं आहे, त्यांना आपण सांगितलं पाहिजे की गेट आउट ऑफ इंडिया, गेट आउट, गेट आउट ऑफ इंडिया. आणि म्हणूनच आम्ही इथे जमलेलो आहोत. 4 दिवसापूर्वी किंवा परवाच देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली. अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्याने शिल्लक ठेवलं असतं काय महाराष्ट्राने? पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जी एक मगरुरी होती, ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का? माफी मागताना नतमस्तक, हे नुसतं शब्दात नाही पण मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही. आणि त्याच वेळेला जे काही त्यांच्या व्यासपीठावरती बसले होते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एक शाणा, 2-1.5 शाणे, किती शाणे मला कल्पना नाही, एक फुल 2 हाफ, त्यातलं एक हाफ तर हसत होता. तुम्ही महाराजांची एवढी थट्टा करता आणि तुम्हाला काय वाटतं? पहिलं म्हणजे मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली का त्या पुतळ्यामध्ये पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? भ्रष्टाचारांवरती पांघरुण घालण्यासाठी म्हणून मागितली? मोदीजी तुम्ही त्यावेळेला आलात, सिंधुदुर्गात आलात, निवडणुकीसाठी आलात, हे तर आम्हाला माहिती होताच. आम्हाला एक वाटलं होतं, अभिमान वाटला होता की आपल्या देशात पहिला प्रथम नौदल दिन माझ्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती साजरा होतोय, दिमागदार केला होता. पण त्याच वेळेला घाईघाईने भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती. आणि मी काल परवाच जे म्हटलेलं आहे, निवडणुकीच्या वेळेला जे मोदी म्हणत होते की हे मोदी गॅरंटी आहे, हीच ती मोदी गॅरंटी, जिथे हात लावेन तिथे सत्यानाश होईल. आणि माफी तुम्ही कोणाकोणाची मागणार? महाराजांचा पुतळा कोसळला भ्रष्टाचाराने, त्याच्यासाठी मागणार? तुम्हीच ते निवडणुकीसाठी म्हणून घाई गडबडीने राम मंदिर उभं केलं, ते गलते म्हणून तुम्ही मागणार? घाई गडबडीने संसद भवन उभं केलं, ते गलते म्हणून मागणार? दिल्लीच्या एअरपोर्टचं छत कोसळलं, विमानतळाची छत कोसळतायत, पूल कोसळतायत, सगळ्याबद्दल मोदीजी तुम्ही माफी मागण्यापेक्षा जसं आपल्या महामहिम राष्ट्रपतीजी म्हणाले की बस, आता बस झालं. कदाचित देशाने एक चूक घडली असेल, तुम्हाला निवडून दिलं, पण महाराजांची माफी नुसती अशी मगरुरीने मागून चालणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केलेला आहे, महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त होणं हे तमाम महाराष्ट्रातल्या नाही देशवासियांच्या मध्ये आणि तमाम शिवभक्तांसाठी अतिशय दुर्दैवी घटना आहे, दुःखद आहे आणि वेदनादायी आहे. या बाबतीमध्ये मी स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील जाहीर छत्रपती शिवाजी महाराजांची माफी दिलगिरी व्यक्त केली आहे. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून आपण त्यांना पूजतो, परंतु झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. परंतु त्याचं राजकारण करणं हे त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. आणि म्हणून आज विरोधकांकडे कुठला मुद्दा नाही आहे. हा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा घेऊन एक राजकीय या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतात. पण या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, महाराष्ट्रातली जनता ओळखून आहे की हे निव्वळ राजकारण आहे. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की कर्नाटकमध्ये
मागच्याच वर्षी जे एक दुर्घटना झाली काँग्रेस सरकारमध्ये, ही दुर्घटना देखील आपण त्यांनी काँग्रेस सरकारने खरं म्हणजे आज जोडे मारो आंदोलन या ठिकाणी करतात, हे आपल्याच बातमी आपल्याकडेच बातमी होती. मोठी बातमी बघतोय. अनधिकृत जागेवर पुतळा बसवण्याचं सांगत ही बातमी देखील तुमच्याच याची आहे आणि म्हणून आज मी सांगतो, पुतळा काढताना 2 जेसीबीचा वापर केलेला आहे. 2 जेसीबीचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी या ठिकाणी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने केलाय. हे किती दुर्दैवी आहे आणि हे किती दुःखद आहे. खरं म्हणजे यांना जोडे मारले पाहिजेत. आणि मी सांगू इच्छितो, या अशा प्रकारचं कृत्य करणारे लोक यांना या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि जे जोडे मारो आंदोलन करतायत त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये नक्की जोडे मारे. बोलले की आता पुतळा पडला पण महाराष्ट्र आतापर्यंत दंगली झालेल्या याच्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटतं. आंबेडकरांचा पुतळा पडला तर दंगली होता. खरं म्हणजे लोकसभेच्या पूर्वी देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती. मोठमोठे नेते दंगलीच्या भाषा करत होत्या आणि त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे, महाराष्ट्र शांत नको आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगली व्हाव्या, जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी, अशा प्रकारचा प्रयत्न लोकसभेच्या पूर्वी देखील या लोकांनी केलेला आहे. परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, संयमी आहे आणि म्हणून राज्य सरकार देखील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करते. मी आपल्याला एवढंच सांगतो, या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव दिसू लागलेला आहे. त्यांना वाटत होतं लोकसभेमध्ये ज्या प्रकारे खोटं नरेटिव्ह पसरवून संविधान बदलणार, आरक्षण जाणार, हे होणार ते होणार, लोकांमध्ये भीती दहशत निर्माण करून मतं मिळवली. परंतु माणूस एकदा फसतो, पुन्हा पुन्हा फसत नाही आणि म्हणून आता वातावरण पूर्ण बदललं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे. गावागावात, शहरात शहरात, खेड्यापाड्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोहोचली आहे. आता दुर्दैव बघा की या ठिकाणी एक काँग्रेसचा माणूस, काय अनिल काय वडपल्लीवार तिकडे कोर्टामध्ये या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीच्या आडवा झालाय. आणि हे कुणाचा कार्यकर्ता आहे, कुणाचा पोलिंग एजंट आहे? हा काँग्रेसने वारंवार महाविकास आघाडीने या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना रद्द व्हावी म्हणून मुंबई हायकोर्टात पण त्यांनी याचिका केली. ती कोर्टाने फेटाळली. आता इथं नागपूरला याचिका केलेली आहे. याचा अर्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची धास्ती त्यांनी घेतली आहे, भीती घेतलेली आहे आणि म्हणून ही योजना बंद व्हावी म्हणून त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. पण न्यायालय देखील त्यांना, आमच्या लाडक्या बहिणींना न्याय देईल. आणि एवढंच मी सांगतो की त्यांचा उद्देश कळलेला आहे की ही योजना ही बंद व्हावी, बंद करण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून माझ्या लाडक्या बहिणी पण या लाडक्या बहीण योजनेमध्ये जो खोडा घालतायत, लाडक्या